80,000 बायका होत्या ते साहजिक आहे, पण एका महिला 5 नवरे पाहिले का हो? तर नाही. पण इथं एका महिला 5 नवरे असून सुद्धा द्वारकेचा राणा सर्वांनी हातावरती घ्या आणि प्रेमानं भजन करा. विठोबार एवढे भजनकरी खाली बसून नाचले, तुम्ही काय टाळ्या वाजल्या पाहिजे का? आपल्या टाळ्या कुठं वाजत मारत माहिती का? हरे राम 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 हरे हरे. जणू का जीवावर आले. कोणाची रेत पंगत वत नाही तर घालू नये. आणि तितक्यात पुरी भाजून गुलाबजाम वाटले. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गुलाबजाम गुलाबजाम हे म्हणते दोन टाक सांगितले अण्णा टाक ना टाकलं त्या बापाची का मंगत कृष्णा कृष्णा हरे हरे असं महाराज आपल्या तिथं टाळ्या वाजतात. इथं आपल्या टाळ्या वाजल्या पाहिजे. इथं आपली टाळी वाजली पाहिजे, कारण की महापापराची त्याची होळी विठ्ठल नामे टाळी वाजविता. इथं टाळी वाजली पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. ज्ञाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्या इकडं लग्नाच्या आधी मुलं होतात का लग्नाच्या नंतर पण कुंती मातेला लग्नाच्या आधी एक मुलगा होता. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. एवढं सुद्धा कौरवांना करावं लागलं, कारण की कौरवांकर राज्य असून सुद्धा कौरव देवाला विसरले आणि पांडव अखंड वनवासातून सुद्धा ते एक क्षणभर सुद्धा देवाला विसरले नाही. पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. ते रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करत होते. नामस्मरण ही देवाची पहिली आवड आहे. आवड देवाची तो आहे का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. पुन्हा काय आवड देवाला ते महाराज दुसऱ्या चरणा सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा ज्ञानेश्वर मा